30 एप्रिल 1870 एका महान स्वप्नाचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कलेची आणि सर्जनशीलतेची आवड होती. जीवनात अनेक संकट आली, पण त्यांचा निर्धार कधीच कमी झाला नाही. एक सिनेमा पाहून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यांनी ठरवलं भारताचा स्वतःचा सिनेमा तयार करायचा. प्रचंड मेहनत, प्रयोग आणि चिकाटीने त्यांनी काम सुरू केलं. आणि 1913 मध्ये जन्म झाला राजा हरिश्चंद्राचा. भारतातील पहिला सिनेमा आणि लोकांचा जबरदस्त प्रतिसाद. त्यांनी सुरू केलेला प्रवास आजही भारतीय सिनेमाला दिशा देतो. दादासाहेब फाळके, भारतीय सिनेमाचे जनक.